हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. जसं की तुम्ही आधी पाहिलं की आमच्या मॅडमला झोपेतच ठेवून आम्ही निघालो आहे बाहेर जाण्यासाठी. तर आम्ही निघालो आहे कुठं, तर छत्रपती संभाजीनगरला. सो माझ्यासोबत ॲज अ बॉडीगार्ड आम्हाला पाठवलं आहे, आमच्या मॅडमला पाठवलं आहे. बट खरी गोष्ट ही की आम्ही ट्रॅव्हल दोघीजणी फर्स्ट टाईम करतो आहे छत्रपती संभाजीनगरला, की आमच्यासोबत आमच्या घरचे कोणीही नाही आहे. त्यांनी फर्स्ट टाईम आम्हाला असं पाठवलं आहे. सो मीच्या भरोश्यावर, ही माझ्या भरोश्यावर, आणि भरोसा दोघींचा पण नाही आहे. तर बघूया छत्रपती संभाजीनगरला आम्ही पोहोचतोय का मधातच काही राडे होत आहेत आणि कशासाठी जातो आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. ड्रायव्हर दादा काय बायकोशी भांडून आले का काय माहीत. हाडं हाडं मोकळे केले राव यांनी, इतकी फास्ट गाडी नेली आहे. आमच्या मॅडम बसतात पलीकडे आणि आम्ही आहोत इकडे, कारण आमच्या दोघींना सुद्धा बस सहन होत नाही. दॅट्स वाय हालत खूप खराब होत चालली आहे. अजून तरी मी स्टेबल आहे. मी जस्ट पोहोचलो आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बस स्टँडवर. आम्हाला इथून जायचं आहे क्रांती चौककडे, कारण आम्ही जातो आहे सेमिनारसाठी आणि ते सेमिनार आहे अमरप्रीत हॉटेलवर. आमच्या बसचे हेवी रायडर आम्हाला घेऊन पोहोचले क्रांती चौकावर. आता वाटतंय की छत्रपती संभाजीनगरमध्ये आलोय. तिथंच थांब म्हणे. अरे यार घेऊ नको मला. अब करेंगे पेट पूजा, हो का नाही. थँक्यू. गरमागरम स्नॅपसाठी स्ट्रगल. चला पेट पूजा फर्स्ट. गो. खानापिना झालंय, गुगल मॅप लावलाय, आता हॉटेलकडे जातोय. आमच्या मॅडम शीतलची फ्रेंड आली आहे शीतलला घेण्यासाठी. आता ती जाते तिच्या फ्रेंडसोबत, कारण सेमिनार फक्त माझा आहे, कारण सेमिनार आहे मेडिकल फील्डचा आणि आमच्या मॅडम ठरल्यात कॅम्प्युटर फील्डच्या. त्याच्यामुळे त्यांचा आणि याचा काही एक संबंध नाही. सो बाय बाय शीतल. शीतल गेली आणि आता मी पोहोचली अमरप्रीत हॉटेलला. सो आता एंट्री करूया. माझी एंट्री झाली आहे, रजिस्ट्रेशन वगैरे कंप्लीट झालं आहे माझं. आणि त्यांनी मला हे पॅकेट दिलं, ज्याच्यामध्ये एक सर्टिफिकेट आहे, आयडेंटिटी कार्ड आहे आणि एक नोटपॅडसुद्धा आहे. आणि इकडं आमचा अमान नाश्ता करत आहे. बाकी सगळं होत राहील, बट नाश्ता मस्ट. सेमिनारचे फुल पैसे भाऊ जेवणावर वसूल करणारे असं वाटायला लागले आज. भूके प्लेट सेमिनार ना होय असं म्हणत आम्हांनी मला सुद्धा लगेच नाश्ता करायला लावलं. वैसे मेरी फ्रेंड थी मेरे साथ. लहानपणी बारशात ठेवलेलं नाव हे कन्फर्म माझंच आहे हे प्रूफ करण्यासाठी ह्या आय डी कार्डवर पण आपलं नाव टाकून घेऊया, म्हणजे आपली ओळख सगळ्यांना होत राहील. आम्ही आता एंटर झालो आहे सेमिनार हॉलमध्ये. हा सेमिनार अरेंज केला आहे व्हायटल होमिओपॅथिक फोरम यांच्याकडून. द फादर ऑफ होमिओपॅथी डॉक्टर हॅनिमन यांच्या 271व्या बर्थ ॲनिव्हर्सरीनिमित्त हा सेमिनार आयोजित करण्यात आला होता. आणि या सेमिनारचे फर्स्ट स्पीकर होते डॉक्टर गिरीश गुप्ता. मी जालन्याहून इतक्या लवकर आली आहे आणि ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असून सुद्धा इतक्या उशिरा आल्यात. हे हॅपी 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 बर्थडे. आणि आमच्या ह्या लेटला तिने मॅडम आता रजिस्ट्रेशन करून घेत आहेत. रजिस्ट्रेशन झाले की यांना नाश्ता पण करायचा आहे. ते तरी बरं, सेमिनारला अजून थोडासा डिले आहे, त्याच्यामुळं सर्व व्यवस्थितपणे होऊन जाईल. होमिओपॅथिक मेडिसिन आणि बुक्सचं एक्झिबिशनसुद्धा आहे इथे. आमच्या गर्ल्सची ही प्राऊड फिलिंग बघा. एवढ्या सगळ्या मेहनतीवर इतकासा फ्लेक्स तो बनताही आहे ना भाई. आता चालू आहे आमच्या बड्डे गर्लच्या नाश्त्याची तयारी. सो आपली बड्डे गर्ल प्लेट त्यांची तयार करते आहे, तोपर्यंत आपण त्यांचा वेट करूया. ही झाली आमच्या बड्डे गर्लची प्लेट रेडी. माझा नाश्ता ऑलरेडी झाला आहे, बट ही कॉफीची क्रेविंग कशी थांबणार. सो 1 कप कॉफी तो बनती आहे, त्याच्यामुळं कॉफी घेतली. ह्या बाकीच्या सगळ्याजणी करतायत नाश्ता आणि मी त्यांच्यासोबत घेते कॉफी. इथे चाललेत या सगळ्या जणांचे नाश्ते. रोहित भाऊ गप्पा मारू मारू हसू हसू सगळ्यांना खाऊ घालत होता. रोहित भाऊचा मोटो फक्त एकच, सेमिनारला आलोय तर पैसे वसूल झालेच पाहिजे, असं जेवण करायचं.
हा पोरगा 101% सगळे पैसे वसूल करून जाणार असं याच्या बोलण्यावरून वाटत होतं. रोहित भाऊचं आजचं ज्ञान: सेमिनारनी ज्ञान वाढवा आणि जेवण करू करू हेल्थ वाढवा. गणपती बाप्पाची किती सुंदरशी फ्रेम आणि त्यासोबत ही सुंदरचं झुंबर, किती छान वाटते. फायनली सेमिनार सुरू झाले. आम्ही सेमिनार अटेंड करतोय. युटेराईन फायब्रॉईड याच्याबद्दलची एक खूप छान केस सर आम्हाला एक्सप्लेन करताय. त्यांच्या पूर्ण कार्यकालात त्यांनी किती केस बघितल्या, त्याचे सक्सेस रेट किती, फेल्युअर रेट किती, त्यांना आलेल्या अडचणी, त्यात आलेलं सक्सेस, या सर्व गोष्टी सरांनी आमच्यासोबत शेअर करायला सुरुवात केली. सर खूप छान प्रकारे त्यांचे केस आम्हाला एक्सप्लेन करत होते. बट काही जणांकडे पाहून असं वाटतंय की त्यांना नाश्ता लागलाय. नींद से नो कॉम्प्रोमाइज बाबू भैया. होमिओपॅथिक फील्डच्या सर्व लेकरांसाठी आजचं सेमिनार खूप बेनिफिशियल होतं. सेमिनार संपलंय, आता आम्ही बाहेर आलोय. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवते. खूप सुंदर हॉटेल आहे. व्हायटल होमिओपॅथिक फोरम यांच्याकडून हे नॅशनल होमिओपॅथिक सेमिनार अरेंज केलं गेलेलं होतं. त्याचं हे पोस्टर आणि आता मी बाकीचं हॉटेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. त्यासोबतच आमच्या या ब्युटिफुल गर्ल्सचे फोटोशूट तर बघा. ओ वैशू डार्लिंग ये क्या था. लेफ्ट साईडच्या या कबडमध्ये खूप साऱ्या ॲस्थेटिक गोष्टी भरलेल्या होत्या. खूप सुंदर फ्रेमसुद्धा होते आणि त्यासोबतच इतकी सुंदरशी लाईटिंग या हॉटेलला होती की काय सांगावं. त्यासोबतच ही इतकी सुंदरशी फ्रेम तथागत गौतम बुद्धांची किती पीसफुल वाटते बघा. एवढे मोठाले चेसचे प्यादे, त्यांच्यासोबत नेमकं खेळायचं कसं, अवघड आहे. अरे घोडेदादा, तुमचे तर पाया दुखून गेले असतील ना, 2च पायावर उभं राहू. ये तो कुछ अलग ही है भाई. अरे हा तर माझाच भाऊ म्हणायचा. हॅलो, इकडं हे काहीतरी वेगळं. हाय मिस. फेवरेट स्पॉट. एवढं छान सुंदर हॉटेल सोडून दिलंय आणि आम्हाला व्हिडिओज आणि फोटोज काढायचे कुठं, तर वॉशरूममध्ये. एक बिचारी समजूतदार बाजूला उभी राहिली होती, तिला पण आमच्या नॉनसेन्समध्ये ओढून घेतलं आम्ही. ब्रेक होस तर ह्या पोरी काही शांत बसत नाही, नुसतं इकडून तिकडे फिरवत आहेत. म्हणा मी पण फिरतेच आहे. इथं होमिओपॅथिक मेडिसिनचे खूप सारे फ्री सॅम्पल्स होते. त्यातलं एक सॅम्पल आम्ही घेतलं. खोल ना. इथे खूप साऱ्या टाईप्सचे होमिओपॅथिक रिलेटेड बुक्स होते, आम्ही ते सुद्धा बघितले. आणि इथे खूप सारे मेडिसिन्स होते, मेडिसिन्सचे सॅम्पल्स होते, त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही माहिती घेतली. अनुष्काची स्कूटी घेतली आणि आता मी जाते आहे आमच्या शीतल मॅडमला रिटर्न आणण्यासाठी. ऐका नाही, तुला खायची मतलब आहे ना, एक ताटामध्ये दोघे जणी आरामशीर जेवू शकतो आपण. चला, येत नाही मला. आम्ही रिटर्न आलो आणि बघतो तर काय, इथे द ग्रेट ॲक्टर महेश मांजरेकर होते. मग काय, त्यांच्यासोबत सुद्धा फोटो काढणं तो बनताही हे. तिचं प्रत्येक याच्यामध्ये हे डायलॉग असते. येणार आहे तेच. तुम्ही जेवण सुरू तर करा. नाव इट्स आईस्क्रीम टाइम. आमच्या बड्डे गर्लला पहिले, बाकीच्या तर भिडले बी खायला, संपून बी टाकल्या यांनी. आजच्या सेमिनारचे फर्स्ट स्पीकर डॉक्टर गिरीश गुप्ता यांचे सर्वात पहिले फेलिस्ट्रेशन करण्यात आले. त्यानंतर बाकी प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा फेलिस्ट्रेशन करण्यात सुरुवात झाली. नंतर आमच्या रिस्पेक्टेड डॉक्टर कांचन देसरडा मॅम यांचेसुद्धा फेलिस्ट्रेशन करण्यात आले. व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. त्यानंतर नेक्स्ट सेमिनार होतं डॉक्टर संजीव डोळे सर यांचं. खूप छान प्रकारे ते सेमिनार कंप्लीट झालं. लेट्स गो गाईज. चला आता घराकडे निघूया. जस्ट ऑटो भेटली आहे. आता इथून जाऊया आपण सिडको बस स्टँडला, मग तिथून बस पकडून जाऊया आपल्या जालन्याला पॅक. आमचं डिस्कशन हे चाललं आहे की ऑटो ठीक आहे, पण आता बसमध्ये परत बसल्यानंतर आमचे हाल काय जाणार आहे. कारण ऑलरेडी फुल जेवण झालं आहे, दोघींनाही बस सहन होत नाही. तर आता काय वांदे होत आहेत बघूया आमचे. मला वाटलं की मी एकटीच अशी आहे की जिला मोशन सिकनेस आहे, पण आमच्या मॅडम पण माझ्यासोबतच निघाल्या. बॅक टू बस. मॅडमचे हात खराब. बघूया
जाऊया घरी मला जाऊस तर. झोप आली. बाय बाय शिडको बस स्थानक. फायनली ॲट होम. रस्त्यानं आपल्या जाऊया घरी. शीतल काय म्हणणं आहे, कसं वाटतंय आज फिरून? आय एम टायर्ड. मला झोपायचंय. खपलोय दमलोय. सॉरी खपलोय नाही, दमलोय चांगलेच. आणि हे पा आमच्या चप्पलचे हाल. इतके फिरलोय की चप्पल तुटली आहे. तोंड सगळे सुकून गेलेत. आता घरी जाऊया, आराम करूया. तुम्ही मला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटा. बाय बाय.